तर काल मुंबईमध्ये एक प्रकार घडला आहे. बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्लं म्हणून कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नेमकं काय कशामुळे घडलं हे? बिर्याणी खाऊन कलिंगड खाल्ल्यामुळे असा प्रकार झालाय का? एक गोष्ट लक्षात घ्या की बिर्याणी खाल्ल्यामुळं किंवा बिर्याणीबरोबर कलिंगड खाल्ल्यामुळं याची कुणालाही मृत्यू येणं शक्य नाही. एक लक्षात घ्या, ही जी बिर्याणी असेल किंवा कुठलाही अन्नपदार्थ आहे, हा जर दूषित असेल, त्याच्यामध्ये रोगजंतूंची वाढ झाली असेल, तो शिळा असेल किंवा अस्वच्छ प्रकारे तो बनवला असेल, तर निश्चितच त्याच्यामध्ये रोगजंतूची वाढ होते आणि मग त्याचा आपल्या शरीरावर आतड्यावर परिणाम होऊन अन्नातून विषबाधा किंवा फूड पॉयझनिंग नावाचा जो आजार असतो तो होतो आणि तो खूप मोठ्या प्रमाणात झाला. वेळेवर काळजी घेतली नाही तर निश्चितच व्यक्ती दगावू शकते. त्याच्यामुळं बिर्याणीबरोबर अमुक खावणं याच्यावरही विश्वास ठेवू नका. कुठलाही अन्नपदार्थ खाल तर तो उघड्यावरचा खाऊ नका आणि शिळा खाऊ नका. घरामधलं सुद्धा अन्न सकाळची भाजी सकाळी शिजवा, संध्याकाळची भाजी संध्याकाळी बनवा. असे काही समाजामध्ये असे काही भ्रम आहेत की अमुक एखादा पदार्थ खाल्ला आणि त्यानंतर जर दुसरा पदार्थ खायचा असेल तर तो लगेच खाऊ नये किंवा त्याला थोडासा वेळ जाऊ द्यावा असं काहीतरी आहे. तर असं काय आहे का? तथ्य आहे का त्यात काही? नाही, फारसं याच्यामध्ये तथ्य नाही. फक्त काही काही वेळेला कसं असतं की आता आपण खूप गरम चहा प्यायलो तर आपलं तोंड गरम होतं. मग अशा वेळेला तुम्ही जर लगेच पाणी प्यायलात तर मग दातांच्या मुळांवर किंवा रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊ शकतो. किंवा खूप आंबट गोष्ट खाल्ली तर मग त्याच्यावर पाणी प्यायलं तर तुमचा घसा खराब होऊ शकतो. पण अमुक बरोबर अमुक खाऊ नका हे साधारणतः अनुभवातून प्रत्येक व्यक्तीचा वेगळ्या वेगळ्या प्रकारे हे होऊ शकतं. आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये असं काही नाही की ह्याच्याबरोबर हे खाऊ नका. तर